कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे। काल दिवसभरात देशात कोरोनाच्या 752 नव्या रुग्णांची भर पडली आहे। त्यामुळे देशातील कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 3,500 वर पोहोचली आहे। कोरोनाचे JN.1 या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे। देशात या नव्या व्हेरिएंटचे 22 रुग्ण आहेत। सरत्या वर्षाला निरोप देताना गारठा चांगलाच जाणवणारे उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात किमान तापमानात घट होतीये। तेव्हा 31ला गुलाबी थंडी अनुभवता येईल। राज्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। नाशिकच्या निफाडमध्ये पारा घसरत चाललाय। कुंदेवाडी गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागात 9.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे। या कडाक्याच्या थंडीपासून बचाव होण्यासाठी नागरिक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवताना दिसतायत। मुसळधार पावसानंतर आता तामिळनाडूमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे। तामिळनाडूतल्या निलगिरी पर्वतावर पारा 0 अंशांवर गेला आहे। त्यामुळे सकाळी निलगिरी पर्वत रांगेतील थलाईकुंदा भागात दवबिंदू गोठलेले दिसत आहेत। या भागात सर्वत्र बर्फाची चादर पसरल्याचं चित्र होतं। वाशिम जिल्ह्यातील गोहगाव हाडे ग्रामस्थांना पैनगंगा नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागतो। सोनाटीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यानं नागरिकांना कमरे इतक्या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। वृद्ध, महिला आणि मुलांनाही पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते। प्रशासनानं इथं पूल उभारावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। वाशिम शहरातील टेम्पल गार्डनची दुरवस्था झाली आहे। या ब्रिटिशकालीन टेम्पल गार्डनमध्ये नगरपालिकेनं कोट्यवधी रुपये खर्च करून तारांगण, मोनोरेल, बगीचा उभारला। मात्र तारांगणला आग लागून ते बंद पडलं। देखभाली अभावी बगीच्यामध्येही रानटी झुडपं वाढली आहेत। साहित्यही चोरीला गेलंय। मात्र पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय।